व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्ट चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग। मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी ते काही महत्त्वाचे मुद्दे यांचा उपयोग करून हा निबंध तयार केलेला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। माझा आवडता वीर क्रांतिकारक भगतसिंग महान, देशासाठी अर्पण केले जीवन, ठेवला स्वातंत्र्याचा मान। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान क्रांतिकारकांनी आपले जीवन अर्पण केले। त्यापैकी माझा आवडता क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग। लहानपणापासूनच होता देशभक्तीचा ज्वालामुखी, अन्यायाविरुद्ध उभा राहिला, न डगमगता न थांबता कधी। यावेळी भगतसिंग यांच्या महान देशभक्ती आणि बलिदानाचे वर्णन करते। भगतसिंग हे एक धाडसी आणि निडर क्रांतिकारक होते, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले। त्यांचे धाडस, देशप्रेम आणि बलिदान मला खूप प्रेरणा देतात। भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमध्ये झाला, ज्याला आपण आताचा पाकिस्तान म्हणून ओळखतो। त्यांचे पालक किशनसिंग आणि विद्यावती हे होते। लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाची भावना होती। जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यांनी देशासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला। भगतसिंग यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी अनेक क्रांतिकारक कार्य केले। त्यांनी राजगुरू आणि सुखदेव यांच्यासोबत मिळून ब्रिटिश अधिकारी सॉडर्सचा वध केला। तसेच त्यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून ब्रिटिश सरकारचा निषेध केला। त्यांचा उद्देश लोकांचे लक्ष वेधणे हा होता, कोणालाही इजा करणे हा त्यांचा उद्देश नव्हता। भगतसिंग यांच्या कुटुंबातच देशभक्तीचे वातावरण होते। त्यांच्या वडिलांपासून आणि काकांकडून त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली। लहानपणापासूनच त्यांना भारत देशाबद्दल खूप प्रेम आणि अभिमान होता। जालियनवाला बाग हत्याकांड या भयंकर घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला। तेव्हा ते लहान होते, पण या घटनेमुळे त्यांच्या मनात ब्रिटिशांविषयी संताप निर्माण झाला। असेही सांगितले जाते की त्यांनी त्या ठिकाणची माती गोळा करून ती आपल्या जवळ ठेवली, जे त्यांच्या तीव्र देशप्रेमाचे प्रतीक होते। या सर्व घटनांमुळे यांनी देशासाठी लढण्याचा आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा निश्चय केला। भगतसिंग यांचे देशप्रेम लहानपणापासूनच सुरू झाले आणि काही महत्त्वाच्या घटनांमुळे ते अधिक दृढ झाले। ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी सक्रियपणे लढा दिला आणि स्वातंत्र्याची चळवळ मजबूत केली। राजगुरू आणि सुखदेव यांच्या सोबत त्यांनी क्रांतिकारक संघटनांमध्ये काम केले। 1928 मध्ये लाहोर येथे ब्रिटिश अधिकारी सॉडर्सचा वध केला। हे कृत्य लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून केले गेले। 1929 मध्ये दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये त्यांनी बॉम्ब टाकला। हा बॉम्ब कोणालाही इजा करण्यासाठी नव्हता, तर ब्रिटिश सरकार विरोधात निषेध नोंदवण्यासाठी होता। बॉम्ब टाकल्यानंतर त्यांनी पळ काढला नाही, तर स्वतःहून अटक करून घेतली, जेणेकरून त्यांच्या विचारांचा प्रसार होईल। तुरुंगात असताना त्यांनी कैद्याच्या हक्कासाठी उपोषण केले आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। भगतसिंग यांचे क्रांतिकारक कार्य, धाडस, त्याग आणि देशप्रेम यांचे उत्तम उदाहरण आहे। हसत हसत फाशीवर गेला, दिला बलिदान अमूल्य, त्याच्या धैर्याने प्रेरित झाला भारत देश संपूर्ण। 1929 मध्ये दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्यानंतर त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली आणि अटक झाल्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश सरकारने खटला चालवला। चौकशीत सॉडर्स खून प्रकरणातही त्यांचा सहभाग उघड झाला। न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली। त्यांच्यासोबत राजगुरू आणि सुखदेव यांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली।
23 मार्च 1931 रोजी ही फाशी देण्यात आली. भगतसिंग यांनी आपल्या शिक्षेला धैर्याने समोर जात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. देशासाठी त्यांनी हसत हसत फाशी स्वीकारली. हे त्यांच्या अतुलनीय धैर्याचे प्रतीक आहे. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारत देश प्रेरित झाला. एवढ्या कमी वयात भगतसिंग यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. फाशीच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर देशभक्तीचा अभिमान होता. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला अधिक प्रखर झाली. त्यांचे बलिदान आजही प्रत्येक भारतीयाला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले. भगतसिंग यांचे बलिदान हे शौर्य, त्याग आणि खऱ्या देशप्रेमाचे अमर उदाहरण आहे. त्यांनी तरुण वयातच देशासाठी मोठे कार्य करून दाखवले. त्यामुळे ते युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे धैर्य, निडरपणा आणि त्यागभाव युवकांना योग्य मार्ग दाखवतात. त्यांनी शिक्षण, विचार आणि कृती यांचे महत्त्व दाखवून दिले. आजच्या युवकांनी त्यांच्या आदर्शावर चालून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने वागावे. भगतसिंग हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते युवकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहेत. त्यांचे विचार आजही समाजाला जागरूक आणि प्रेरित करतात. आपल्या देशावर निस्वार्थ प्रेम करावे आणि देशासाठी काहीतरी चांगले करावे. कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये. धाडसाने संकटाला समोर जावे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा देश आणि समाजाला प्राधान्य द्यावे. चुकीच्या गोष्टींविरुद्ध नेहमी ठामपणे उभे राहावे. यश मिळवण्यासाठी शिस्तबद्ध आणि प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. समाजातील घडामोडीबद्दल जागरूक राहून योग्य निर्णय घ्यावा. भगतसिंग हे खरे देशभक्त होते. त्यांच्या कार्यामुळे ते आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांचे धैर्य, त्याग आणि देशासाठीची निष्ठा मला खूप आवडते. त्यामुळेच ते माझे आवडते क्रांतिकारक आहेत. त्यांच्या विचारानुसार आपण देशासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगतसिंग यांच्या जीवनातून आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि प्रामाणिकपणाची अमूल्य शिकवण मिळते. त्याग, शौर्य आणि देशप्रेम शिकवण त्याची खास. अशा वीराला माझा सलाम, सदैव राहील त्याचा सुवास. अशा वीराला माझा सलाम, सदैव राहील त्याचा सुवास. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया मी नेहमी त्याची वाट बघत राहणार. धन्यवाद.